निरोप देऊन सुद्धा आपण सर्वजण उपस्थित झाला। त्यामुळे पत्रकार बांधवांचे तमाम भारतीय शेतकऱ्याच्या वतीनं स्वागत करतो। खरं तर नेहमी आम्हाला पत्रकार परिषदेला बोकारे साहेबांचं मोठं सहकार्य असते। कमी वेळामध्ये त्यांनी बी सगळ्याला तुमच्यापर्यंत निरोप दिले। अनेक मित्रांनी फोन केले की आम्हाला निरोप मिळाला वगैरे। काही जण पाऊस आहे म्हणजे, पण पाऊस उघडला कारण तो शेतकऱ्यांचा मित्र आहे। या परिषदेला आमच्यासोबत ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील पारवेकर आहेत। हे आता नव्यानेच रासपाचे नेते जिल्हाध्यक्ष झाले, देवकथेजी शिवकाम। ते जयवंतराव रुंजे आमच्या गावचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत। याला बघा, मोहन पाटील उमरेकर आहेत त्या शंकरराव चव्हाण सभागृहाची फीस वगैरे भरण्यासाठी, त्याच्यामुळे अडकले, ते येतील एवढे। आणि जुनी आमची सगळी फळी आहे, सगळ्यांशी आमचा संपर्क आहे। पत्रकार परिषद घेण्यात आली, काय विशेष होतं, काय सांगणार? भारतीय किसान युनियनचे शेतकरी नेते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। राकेश टिकेत साहेब आणि नांदेड जिल्ह्यातील जो 5 ऑगस्टला जो दौरा आहे, ते नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना अमेरिकेसोबत जे करार झाला आहे तो टेरिफचा विषय संदर्भ शेतकऱ्यांना सांगण्यासाठी, पण कृषीप्रधान देशातील ह्या व्यवस्थेला बुडीत काढण्याचं काम ह्या देशातल्या सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे। शेती व्यावसायिक हा माणूस सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील असलेल्या समावेशक लोकांना संविधानिक हक्क न मिळू देण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेने केलेला आहे। ही व्यवस्था शेतकऱ्याला बुडीत काढणे, शेतावरील शेतकरी कमी दामात मजुरीला मिळणे आणि शेतीमालाला फुकट खरेदी करता येणे, ही भूमिका ठेवल्यामुळे ह्या देशातल्या शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाले। ग्रामीण भाग हा ओस पडलाय। प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून गावामध्ये 5-50 घराला कुलपं लागलेत। सगळे लोक काम शोधत पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी गेलेले आहेत। ही अवस्था येण्याचं काम, ह्या देशातल्या औद्योगिकरणातून विकास होण्याचं काम नेहरूजीनं जे निर्माण केलं, ते माझ्या मते औद्योगिकरण तर होणारच होतं, पण शेती व्यवसायाकडे जर प्राधान्य दिलं असतं तर जगामध्ये असा कोणताच व्यवसाय नाही की शेती व्यवसायामुळं सगळ्या जगातल्या सगळ्या रोजगारांना, मजुरांना, सर्व दृष्टीनं सर्व समाजाला सुखी समाधानी जगण्याचा मार्ग हे एकच शेती व्यवसाय करू शकतो। असा दुसरा व्यवसाय जगात कोणताच नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे। ह्या देशातल्या कुटील व्यवस्थेनं जे केलंय, शेतीमालाला उत्पादन खर्च आधारित भाव मिळू नये ही भूमिका त्यांनी घेतलेली, ही प्रभावीपणे राष्ट्रीय नेता नांदेडमध्ये येऊन आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही दिल्लीला 6 दिवस त्यांच्या कार्यक्रमात होतो आणि आज इथं येत असताना आम्ही त्यांचं स्वागत करावं आणि सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या सोबत राहावं। दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद राकेश टिकेत साहेबात आहे, आपल्या महाराष्ट्रात नाही। कालचंही कोकरोचचं आंदोलन माझ्या मते बौद्ध आणि बुद्ध विचाराच्या धम्माच्या मानसिकतेने समोर आल्यामुळं हे आंदोलन पेटलं आणि यशस्वी झालं। बाकी बहुजन समाज हा आमचा सर्व मनुवादी संस्कृती स्वीकारलेला आहे। आमचा बहुजन समाज मनुवादी मानसिकता, काल्पनिक भविष्यात लाभ मिळवण्यासाठी ह्या लोकांनी हा स्वीकार केला। जर 2500 वर्षाखाली बुद्ध धर्म जर स्वीकारला असता तर ही परिस्थिती आली नसती। बुद्धाचा धम्म हा करुणा, प्रामाणिकता आणि इमानदारी ही गोष्ट जर अंगात असती, आपल्या घरच्या दरवाजाला कवाडं लावायची वेळ आली नसती। प्रत्येक माणूस हा प्रामाणिक राहिला असता आणि ह्या देशातली परिस्थिती बिघडली नसती, असं माझं स्पष्ट मत आहे। आणि ह्या देशातली परिस्थिती सुधारण्याचा मार्ग हा शेती व्यवसाय सुधारू शकतो, अरे दुसरे कोणी सुधारू शकत नाही। ही दुरावस्था दूर करण्यासाठी आमचं आयुष्यातलं जे आम्ही जीवन समर्पित केलंय, ते उरलेलं आयुष्य आम्ही ह्याच शेतकरी व्यवसायाला प्रगतीपथावर नेण्याचं आणि शेतकरी समाजाला जागृत करण्याचं काम करू। धन्यवाद। 13 महिने आंदोलन चाललं दिल्ली, गाजीपूर बॉर्डर, शिंगरी बॉर्डर, टिकरी बॉर्डर, 3ही ठिकाणी आम्ही होतो।
त्यामध्ये शिवाजी पाटील, त्याच्या गावचे विठ्ठल पाटील होते, लिंगोजी पाटील होते, मोहन पाटील होते, मी होतो. अहमदपूरचे आमचे बाळासाहेब धानोरकर होते. सध्या आपल्या सरकारनं, जे भारत सरकार, त्याला कंसात मोदी सरकार, त्यांनी जो करार केला आहे अमेरिकेसोबत, ट्रेड डील टेरिफ, त्या अनुषंगानं आता भारतभर फिरत आहे टिकेत साहेब. महाराष्ट्रामध्ये उद्यापासून आहेत, 1 तारखेपासून धुळ्याला आहेत, आपल्या मराठवाड्यामध्ये बीडला, परभणीला आणि नांदेडला आहे. तर तिथली व्यवस्था कशी असेल, पण नांदेड एक चळवळीचं केंद्र आहे आणि रुपाली पाटील आमच्याशी संपर्क साधून, या महाराष्ट्राच्या आपल्या प्रदेश महासचिव आहेत, त्या नांदेडला आल्या आणि आम्हाला बोलावून भेट घेतली आणि असं आहे. तिथे लोकमान्य मंगल कार्यालयात घेण्याचा त्यांचा मानस होता. मी म्हणलो, एवढा राष्ट्रीय नेता एवढं मोठं आंदोलन करून एवढ्या मुजोर सरकारला गुडघे टेकायला लावणारा 13 महिने रस्त्यावर कोणी बसते का? नसेल तर ते 3 काळे कायदे आम्हाला आज खतम इथल्या देशातल्या शेतकऱ्याला करून टाकले. आणि उद्या तीच वेळ येणार आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी आपली शेती कंपन्यांना देऊन टाकल्याशिवाय पर्याय राहणार नाही. हा डील आहे. अमेरिकेचा मुक्त माल या देशात येईल आणि आमचा माल मात्र जाणार नाही, त्याला टेरिफ लागेल. भारत हा कृषीप्रधान देश, जगाला पोसायची ताकद असलेला देश, पण आज आम्ही कवडी कंगाल झालो इथल्या शेतकरी विरोधी धोरणामुळे. आणि ह्याच्याकडे कोणी बघूच नाही म्हणून आपसात भांडणं लावून दिले. ओबीसी मराठा वाद असेल, ते तुमचं आता सुप्रीम कोर्टानं बोलल्याच्या नंतर ते काय एससीचा वाद असेल, अवकड करा, म्हणजे हे वर्गीकरण, हे आपसात भांडत बसावे आणि यांनी आपला देश सगळा विकून टाकावा, ही व्यवस्था सध्या सुरू आहे. यामध्ये टिकेत साहेब यांच्याकडे आशा आहे की या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि आमचा देश वाचावा. त्याचबरोबर देशामधला कोणीही माणूस सुखी नाही. आज मोठं आंदोलन देशव्यापी झालं, महिन्यांशी लागलं सरकारला तोंड उघडायला. ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण ही परिषद घेत आहोत. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी कसे येतील आणि शेतकऱ्यापर्यंत हा मॅसेज कसा जाईल, यासाठी ही आपली पत्रकार परिषद. तर ते 5 ऑगस्टला आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपण सर्वजण त्याही दिवशी उपस्थित राहायचं आहे. खरं तर पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून ते शंकरराव चव्हाण सभागृह नाही तर ओपनमध्ये आपण कार्यक्रम घेतला असता, पण या ठिकाणी गर्दीची गरज नाही. या विचाराचे दर्दी शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि खरंच आमच्या हिताचा करार आहे की ट्रेड डील की देशाच्या विरोधी आहे हे समजून घ्यावं. यासाठी आम्ही तमाम शेतकरी बांधवांना, कार्यकर्त्यांना पक्षभिक्ष सोडून, पक्ष नंतर आहे पण आधी आम्ही शेतकरी आहोत, त्याच्यावर आमची उपजीविका आहे. अहो, शेतकऱ्याच्या पोरांनी आता तर अशी बातमी ऐकली बोकारे साहेब, 19 मराठवाड्यातल्या पोरांनी बायको मिळत नाही म्हणून आत्महत्या. कर्जापायी तर करत होतो, पण शेतकऱ्याच्या पोरांना आता बायको मिळत नाही म्हणून आत्महत्या करायची वेळ आली. हा कृषीप्रधान देश आहे. सोने की चिडिया असणारा देश कवडी कंगाल करून टाकला या व्यवस्थेने. आणि कुठलाही कारखाना नाही हो एका दाण्याचे 1000 दाणे तयार करतो. निवडणूक आयोग आहे टक्केवारी मताची गुणाकार करणं. असा गुणाकार फक्त शेतीत होतो आणि तो कर्जात मरतो, ही खरंच शोकांतिका आहे. पुढं ते जर न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे.
थांबावं वाटते का या माणसानं? बघा ना आता काय. काल लिंगोजी पाटील होते, चालता येत नव्हतं. ते आमचे मोरे होते, तुकाराम महाराज, दिवसभर गाडीमध्ये. व काय करावं, ही व्यवस्था कशी उभा करावं, हाल कसं करावं, प्रचाराचं साधन काय करावं. दिवस कमी आहे. तुमच्या माध्यमातून लगेच प्रेस घ्यायची. उद्या अनेक जणांना काम आहे. आता मी अडकलोय तिकडे, मोहन पाटलांना एक सोयरीक आहे,